बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. अरे दाम आता काय इकडे आधी. अरे हिथं पाणी नका निघाला, खाली नका गाना. तू अक्कल आहे का तुला पाणी काढायचं? मला दम गाना. मला काय तुमचा घेणं देणं नाही घराचं. माझा मी पाणी काढणार तिथं थोडं आणि मग नाही दिवसभर काय होईल ते पाणी काढायचं. आलं का लक्षात? सगळं चला पाठ करायचं आपल्याला. होतो काय माझा वरनं लोटी तू गाण्या रात्रभर पाऊस झालाय. हे माणसाचं काम नाही. पापलिंग बोलव. पापलिंग काय करल वरच्या उसाला? पापलिंग काय करल? हा चला. ते पोर पण ऐका ना ह्याचा चुलता. नाही आलेत भाऊ. चला भाऊला सांगतो आज खैर नाही पण पाठवायची सुट्टी नाही. भाऊलाच कळल्यावर मारामारी करू गाण्या. अरे तुरुंगात जातील गाण्या. बेकार असते मारामारी. परत सोडवाय सुद्धा येत नाही. कायद्याच्या पुढे जाऊ नको. कायद्या पुढे चांगली चांगली रांग येते ते गुडघ्या खायला म्हणणारी झोपावल्या कायद्याच्या पुढे. मला काय अडचण आहे का? अडचण असली ना भाऊकडे यायचं लगेच. विषय सॉल्व. अडचणीत घालता तुम्ही. चल तुझा चुलता आलाय बघ तिथं. थांबा येऊ नका. आलो येईल वय काय मग काय त्यांना लागलं शेतीची काळजी या. ए काय करताय रे सकाळपासून रानात? काय 1300 मिलीमीटर पाऊस झालाय रामभाऊ. वरनं पाणी सगळं ह्याला माहिती. 1300 मिलीमीटर झालाय, 1500 मिलीमीटर झालाय. तुम्ही मिलीमीटर घेऊन नव्हता वय पावसात उभं. ए चल बाहेर निघा. ए मला मारायची भाषा करताय. ए अहो काय राव भाऊ काही सांगते तन. बाळ्याला मारायची भाषा काय? तुला काय अक्कल बिक्कल का? संस्कारच माझ्या अंगात. मी मारण नव्हे आणि मारायची भाषा करण का? बघ बाळ्याचं माझं काय बी होती. ज्येष्ठांना नीट बोल नाही तर झापडीनच. अहो कशाला मी काय म्हणतोय? हिलायला बार बोलते तर राव. ऊस पिटवून दिल म्हणतोय त्या बलवेम पाटलाचा. आणि मला खालास करील म्हणतोय ना. गणा बांधकऱ्या बरोबर कायम संबंध चांगलं ठेवायचं. आपण ठेवतो की संबंध चांगलं. पण ती पाटील खेळ खोडसाळ तुम्हाला माहितीये का? असला लोंडा काढून दिला रानात आपल्या. एवढे नाळी पडले तिला सांगितलं. समजून सांगायचं कौस पिटवून देईन आणि बाळ्याला नीट बोलायचं. मारील म्हणतो येऊ. अहो मी नीटच बोलतोय भाऊ. तुला मारू का? आईला अरे बाळू अरे पाणी का नाही निघला? अरे रामभाऊ वरनं पाणी आलंय बघ बारवच्या इशी बसणं. आणि 1300 मिलीमीटर पाऊस झालाय रात्रीत. 1300 मिलीमीटर पाऊस झालाय. आणि काय करतो माहिती का रामभाऊ? आता मिलीमीटर म्हण. ए तू का बस ऐक की. इथं काय झालंय मध्ये खाटा झालाय. इकडे चढ झालाय. अरे पाईप टाकतात ना खाल्लं. अरे एक कुंड गेले हे आलंय वे. तुझ्या डोक्यात खोला घालू. तुझ्या बापाने पाणी काढलं. माझा ऐक. मुंबई तुंबली होती पावसाने. माझी तिथं टेक्नॉलॉजी वापरली. अंडरग्राऊंड पाईपलाईन केली डायरेक्ट समुद्रात सोडली. मुंबई रिकामी केली. टेक्नॉलॉजी. मुंबईचं राहून दे. एवढं पाणी काढ राहून दे. मुंबईचं कशाला तुला कशाला बोलावलंय? अहो तुम्हाला मी म्हणत होतो का नाही? ह्याला उठवाय 8 वाजल्या. पाठपासण्याच्या दारात जाऊन बसलोय. अरे बाळ्या ही मी बेन ब्राझील वर आणलंय. केवढं प्रचंड ऐका मिस काय सांगितलं तुम्हाला? फॉरेन वर आणलंय म्हणून. ब्राझील वर आणलं. अरे परवाच्या राघू बिबेच्या नर्सरीवरून आणले 5,500चं टमटम मध्ये बेनं. त्याचा रुपया अजून दिले नाही. राघू मला फोन करतोय रामभाऊनी पैसे दिले नाही. आणि ब्राझीलला कधी उलटा गेलता बरं. बाळो
राघू बेबेकडून आणलेलं बेन वरच्या पट्टीत दाबलंय वरची नाही एवढीच खालची पट्टी राहिली आहे. तुला माहित नाही तुम्हाला माहिती का आमची रानं कुठं कुठं आमचं आहे? दाखवायचं वेगळं आणि खायचं वेगळं काम असतं. कुठल्या पट्टीत मी काय लावलं हे कुणालाच मी कळू देणार नाही. हा. एवढं माझं नियोजन असतं. गुपित पिकं असतात आमची. डायरेक्ट एक्सपोर्टला केल्यावर कळतं का बा? ए बाबा मला काय काम होणार नाही तुमची यात. माझं रक्कम द्या माझा मी घरी जातो. ए बाळ्या, अरे धोधो पावसामुळे एवढं नुकसान झालंय आखी शेततळे झाले. अरे मग तुझं एकट्याच झालंय का? आज वरनं पाणी येतंय. तू एक काम कर पॉपलिम बोलवून हे तर तोंडाला फोडलं का नाही की पाणी निघून जातंय. नाही हे त्यांना तोंडाला फोडणार भाऊ. आता त्या पाटला तोंड फोडा तुम्ही. मी काय त्यांना बोलणार नाही. सध्या पाणी रानातलं काढणं ही महत्वाची गोष्ट आहे. गाण्या पाटलाचे दोन्ही पुरहित आलेत. मारत्याला का तुम्हाला चुलता पुटण्याला? ए, खाली खाईल काय पाटील आणि पोरं तरी खाईल काय? तोंड फोडून एका चापटीत. पाटलाचं नाही झालं मगाच्या बसणं म्हणलं जाऊ दे शेजाऱ्याला जपावा. पण ती जर उड्या हाणत असलं ना मिशाला धरून असं उपटून फेकीन खाली. मग तुम्ही सारखं आम्हाला त्या पाटलाच्या पोराचं ब्या सांग नका आणि कायद्याचं ब्या सांग नका. आमचं निमक खानदान लहानाचं मोठं जेलमध्येच झालंय का भाऊ? बाळ्या कोणाला मारले तुम्ही आतापर्यंत? ब- कोणाला? गरीबाची दिसली की अंगावर धावून जाता. परवा त्या आमिरीने ह्याला कुत्र्यागत मारला बांधात घालून. कोणी? रडत होता तो. ए बाळ्या, कावा चिकन पाण्याला किती तुटला आमचं काय बी होऊ दे. त्यात काढी टाकू नको. पाटलाची मारत्याल तुम्हाला. अरे तिथं तुला मारीन. तू लय माझ गाय बाळ्या. तू लय माझ गाय गरीब. मी नव्हतं तुझ्या शेतीला कोणी येईल काम करायला? हा जेवला कोण येईल? जेवला पाटलाला मारायची भाषा करतोय. मान मारणारच आहे. कोण? तू नको सांगू मला पाटलाचं. ए रामभाऊ पाटील तर चिडले. असू द्या. पाटील मारत्याल तो मारत्याल. तुम्ही इथलं पाणी काढल्याशिवाय घरी यायचं नाही. मला भाकरी खाल्ली नाही. भाकरी खाल्ली नाही मी भाकरी रामभाऊ. तुकडा खाऊन ये हं. आणि आम्हाला परत पैसे तवर दिले तू जातात. काम कर इथं. जा तिकडे. चल बाळ्या. आणि पाटील दिसलं ना बाळ्या मी अक्षरशः मारणार. तू मध्ये पडायचं नाही. कशाला अरे मारतोय कशाला नाही, लागा नाही. आणि रामभाऊ? मग? मारायला नाही, काय चांगलं नाही नसतं. नाही पाटलाड बघाच. पाटीलचं काय बोलत तुम्ही बघा. आणि पाटलाची जर पोर आडवी आली तर मी आहे की हा, चला की येतो चल. लगेच. तर तुमच्या जेवून ये मागे. पाटील. गावा बी पाटलाची पोरं. कायचंय? तुम्ही बरं का लय बात आहे तुम्ही चुलता पुतणे. पुलवासला का रामभाऊ? वरनं लोट आला तिकडून शिरक्षात पाक. येऊ द्या की आत. पाण्याचं तीच काय कळा. पाऊस आहे. पावसा पुढं काय? पाऊस झालाय रात्री राव. अहो ठेवा. पाणी माझ आणि बाळासाहेब सगळं पाणी. रात्री भयंकर पाऊस आणि आता कडक ऊन. म्हणजे निसर्गाचं काय आहे करावं. महिंदाळा पाऊस. महिंदाळा पाऊस ना हो ना लय पाऊस झाला. पण पाटील हा? तुम्हाला वयाच्या मानाने ह्या कुरबड्या शोभा देतात का? काय रे? काय का? झालं गाणं? का माहितच नाही होय तुम्हाला? हा? तू सांगितलं आम्हाला कसं माहिती पडणार? सांगतो की. आज स्वप्न पडलं का आम्हाला? पाटील हा. सांगतो की सांगा. स्वतःच्या रानातलं पाणी दुसऱ्याच्या रानात घालायचं. दुसऱ्याच्या पिकाचं नाही नाट करायची. ही जुनीच खोड आहे तुमची. अरे कोणी केलंय? ह्यांनी मी म्हणतोय का बाबानो निसर्गाचं पाणी अडवता येत नाही. कोणी कुणाला हे करत नाही. लोकांना म्हणतोय डुबळून टाकेल पाटलाला. पाटलाला एक गाण्या. रामभाऊ सांगा पुतण्याला काहीतरी. हे सांगणार का तुमचं? मला तो- हे ब्राझीलचे रोप आणले तुम्ही. माझं खानदान अख्खं तुरुंगात जन्माला आलं हो म्हणतोय गाण्या. पाटील. तुम्ही पोलीस पाटला आणि हाय पाटील पाटील तुम्हाला दोघांना बी अडचणीची गाठी लागली लक्षात. मी बरं का आता इथंच हाताखाली काढू. आयुष्य गेले की पाणी तोंड चोरून बाहेर घेणं तुझं. आहे तुमचं. बाहुलं धरा. हा, पाणी चोरून घेताव की. अरे, पाटील माझा राग इतका बेकार आहे ना डोक्यात जाऊ नका. नाही, काय मी करायचं? ज्येष्ठ म्हणून तुमचा मारा होते. राहू द्या. अरे त्या हाताने पुढे तुमचा ऊस निघणार नाही. पाणी चोरून काय निघणार आहे तुमचं? अरे, नवरा की नवरा आता ऊस आणून ऊस आणून माणूस कसं आणून काय? गेलो. भाऊ राहू द्या. भाऊ राहू द्या. सोड की. नाही, नाही. आ, सोड. भाऊ राहू द्या. भाऊला माहिती. हा ना? ऐका. भाऊ राहू द्या माझ्यासाठी. पोरांना घेऊन ये. पोरं टाकी डोक्यात राहा, पोरं. हो, बाळासाहेब. पोरं टाकी डोक्यात हो, येते. थांबा. टाक, टाक. भाऊ, नको, नको. सुभाषरावच्या टाकी डोक्यात. नाही, टाकू द्या खोडं. सुभाषरावच्या कपड्याकडे हा. पुढं टाक. सुभाषरावने काय केलं? कशाला हा ना? पोरं घे. हाण, हाण. कशाला हाण, हाण. हा, बायकावर आहे पाटील. सुभाषरावच्या डोक्यात टाकी उगा पोरं. बिनकामाचं काय धाकाल आई काय चेअरमध्ये नका. घातली त्याला. चक्की वा- सुभाष- चक्की पिसायला हवी थांबा तुम्हाला. पाटील. हा. सुभाषरावचं माझं कपाटलाचं माझं भांडण चालू. माझ्याकडे डोक्यात हाणायला होता. अहो मी म्हणतोय भांडू नका तरी ऐका ना ते म्हणल्यावर मग तू काहीतरी असं बोलतोय त्याचा महत्व बाळ्या. रामभाऊ एक तर तुम्हाला माहिती आहे का? अरे सोड की हत्ते वेळ की. तुमचा राग लय वाईट आहे. अरे हाणाची हिंमत नाही त्यांची पडणार ना. अरे किती गंभीर घटना. रात्री एवढा मोठा बाळासाहेब पाऊस झाला. सगळ्यांच्या रानातलं पाणी या चारेला आलं. चारीवला पूल पॅक झाला बाळासाहेब. त्या नळ्यातनं पाणी बसाना. अक्षरशः पाणी सगळ्यांच्या घरातनं शिरलं. अहो नितेच्या तर सगळे खतन हिण वाहून गेले. गुडघा इतकं गोठ्यात पाणी. आणि लय ताप झालाय मला. लोक काय म्हणत होते माहितीये का?
कुठे गेलं पुढारी मत मागायला येत होतं येऊ दे का त्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला पुढाऱ्यांना हिसका दाखवतो तुम्ही दोघं असता तर लका नसतं का आपल्याला फायदा झाला त्या मला बोलवायचं ना, मी माझं सामाजिक काम किती मोठे कोण बंद केलं कुठनं बोलवतो तुम्हाला सरपंचाची पार्टी होती का तिथं अहो, कोणीच नव्हतं आम्ही दोघंच होतो तुम्हाला तिथं एक सांग का रामभाऊ शेतात खापग्या डाबक्याच्या चालीतलं पाणी उपसण्यापेक्षा गोरगरीब गावातल्या गोरगरीब त्या घरातलं पाणी जर उपसलं ना 4 मताचा जोगा मिळेल ना तुम्हाला अहो, चारी- तुम्ही निवडून आले म्हणजे आम्हाला अभिमान आहे का? खरं आहे माझं. केली. चारीचा फुलच ओलांडताय ना बाळासाहेब एवढं पाणी रात्री मला काय कोणाला मत मागायची नाही ती मला काही इलेक्शन लढायचं माझं खोरं आज लोकांच्या घरात पाणी शिरलं उद्या तुझ्या माझ्या घरात पाणी शिरायला माझे काय 4 तांबेन 2 ताटल्या 2 फळफुटन लाटणं बेन गेलं जाऊन. बरं का? पडलं बरं का लोक नाराज होती बरं का रामभाऊ तुमच्यावर रामभाऊ, हा. रात्री नाही, म्हणत होते येऊ दे की दारात दाखवतास का जा आणि ऐकू रे हा घेऊन ये. ऊसाचा उद्या उगवून येईल का अध्यक्ष बघा बघा हापसू हा चला चला गमिले हे घेऊन काय रामभाऊ, केलं पाहिजे गणाचं ऐकून पाय घसरू देऊ नका गावामध्ये ही लक्षात ठेवा हा. आम्ही चला, तो घेतो, रानातनं चक्कर मारू आम्ही इथं राहणार बघून काय लय झालं. नाराज झालेला हा 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 लक्षात ठेवा हा काय करतो रामभाऊ मी घरी जाऊन भाकरी खातो आणि रानातच झोपाय जातो पाणी निघल्याशिवाय येतच नाही मी घरी कुठं झोपू काय नका मी तुमच्या बरोबर जाणार आहे ए काय झालं आया या 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 ही बघा हिथून सुरुवात आईला पुलच पडला होय रामभाऊ बाळ्या अरे ह्या पुलाच्या आडलेल्या पाण्यामुळे ताक्या गावात पाणी शिरत होतं आया या या हे पडल्यामुळे उलट पाणी बसलं पाहिजे लगा, 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 लगा. अरे रामभाऊ अरे असलं कसलं पूल बांधला होता तो माग तोच कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं घ्यायचं ए आपण फक्त निरीक्षण केलं कसं मटेरियल वापरलं होतं आईला ह्या पुलामुळे ते पाणी वाचलं नाही तर बेकार झाली तिला का रामभाऊ अरे सरपंचाला मेंबरला चेअरमनला अरे मी म्हणलं तो पूल पाडावं लागेल लगा पाणी इकडं काढून द्यावं लागेल तुम्हाला काय म्हणले सरकारी पूल पाडायचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला असं म्हणली होती पण लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं ना पडला ते बरं झालं ना पूल बरं झालं देवालाच काळजी पाणी आपोआप वाहून गेलं नाका तोंडात गेलं असतं पाणी लोकांच्या लय का रामभाऊ देवाला काळजी बरं का काय करतो हात पाय धुतो की. भाकरी खातो. हात पाय तुला एक प्लॅन सांगायचा हात पाय दुखत कशाला प्लॅन करतो काय तुझा प्लॅन अंगलत आणतो नको प्लॅन काय करू मला भाकरी खायची अरे तुझा प्लॅन तूच करा तुम्हीच मोठा श्रीमंत हा मला जेव दे भाकरी तुकडा खाऊ दे प्लॅन श्रीमंतीचा नसून सामाजिक कार्याचा आज कुणाचं सामाजिक काम करू? आपल्या सामाजिक मला कार्याचा काम आहे का रामभाऊ आता अरे एक काम करायचं तो पूल कसा वाहून गेला अरे पावसाच्या पाण्याने गेलाय वाहून. प्रेशरने वाहून गेला मग काय आपण काय सगळं गाव काय म्हणायचं पूल फोडा नाही तर घरातली पाणी वसारणार नाही तुमच्या बापाने फोडला होता का पण सरपंचाने शासनाचं काम आहे ते. ऐक, सरपंच पण हेच म्हणत होतं फोडला का त्यांनी पूल कोण हात मनाने लावतंय पूल राव? वाहून गेला आता म्हणायचं रात्रभर आम्ही जागो होतो पूल फोडला कुणी सहकार्य केलं नाही कुणी फोडला आपण ए, आता विरोध जर केला तर धपक्यातच पाण्यात वाहून घालवे अरे पण कशासाठी उघडा लोक म्हणतात जे कोणीच केलं नाही ती रामभाऊनी बाळासाहेबनी केलं आणि माझ्या गणाने केलं. आणि त्याचा फायदा काय होईल आपल्याला? त्याचा फायदा वाह 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 आणि इलेक्शनला त्याला फायदा नाही होणार होय स्तुतीस पैसे देऊन मिळत नाही ए, मला काय उभं राहायचं नाही राजकारणात मला मत मला मागायचं तरी नाही कुठं उभं राहायचंय पण समाजकार्य तुझ्या अरे, घरी कुणाच्या पोटचं हे समाजकार्य तुझ्या घरी महाराष्ट्रात गाड्या येत्याल अरे लोकांच्या घरात पाणी शिरत असताना त्या बाळूनी राबावून रस्त्यावर जागून पूल फोडला तू बी मदत केली बघू नको. पेपराला लावेल का येणार काय बोलताय 100% लिहून येणार होय सासरवाडीतली माणसं बघून खुशीच वाटली भांडवल करा हा भांडवल करा हे पूल आम्हीच फोडला लोकाला का भावलाटपणा बघा का तुम्हाला काय कळत नाही भाऊ आहे सगळं हँडल करायला मी आहे ना हा भावला नाही अक्कल नाही. ए, माझी इतकी कोणाला अक्कल असल्याशिवाय एवढी युक्ती चालवली का सरकारला म्हणायचं फसावं लागतो आम्हाला हा लोकांचा अनेक जीव वाचवलेत आम्ही आमचं हा. काय का होईना हा. की माते हो द्या जीवनाची म्हणायचं आला का मला भाकरी खाऊ द्याला का आला का नाही बला का नाही चल उचल अरे कुणाच्या पोटचा प्लॅन केला रामभाऊला हो, का? डेंजर काय प्लॅन आहे? आहे. अयो कुठनं जायचं चल 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 पेऊ नको 2 दिवस लोकांना आपल्याला सांगावं लागल म्हणजे प्रचार करायचा आहे ग्रामपंचायतचा प्रचार वाटला नाही पाहिजे इनडायरेक्ट प्रचार असतो पण प्रचार नाही वाटला पाहिजे सामाजिक काम वाटलं पाहिजे
भाऊ कशाला पूल पाडला यो पहिला बघितला का कसा हो भाऊ पूल पडला म्हणजे काय माहितीच नाही होय. काहीच माहित नाही मला. अयो बघ का सांगा केला काय काय आपण केलं ती काय सांगू सांग काय सांगू अहो आपलं काय सांगायचं आपण काय काय केलंय ती आपला भीम पराक्रम सांग जी ठरलंय तेच सांग कसा पूल हो, पडला किती कष्ट घ्यावं लागलं काहीच माहित नाही होय काहीच सचिन माहित नाही का बाळू काका? अरे काय सांगायचं रात्राच्या धिंगाणा 1300 मिलीमीटर पाऊस पडला 1300 वर्ण शिरसण्याच्या शोध ठेवणं पाक पाणी सगळं गावात पाणी शिरलं प्रचंड लोक नुकसान झालं. रडायला लागले बाया रडायला लागल्या माझ्या घरी येऊन म्हणल्या बाळो काका पाणी सगळं घरात शिरलंय धान्याची पोती भिजली हातुरनं भिजली पोरं वाहून गेली कोंबड्या वाहून गेल्या बकरी वाहून गेली मला लगेच कळवाळा आला बर भिजतोय तवा बाळ्या खोरं घेतलं रात्री 1:30 वाजता इथं पूल पाडायला सुरुवात केली रात्री 1:30 वाजता एकट्याने पाडला हे आता दोघं सकाळची जा जा सचिन तुला उशीर होईल अरे. जा, जा, जा तुला उशीर होईल पाड्याशिवाय अरे, जा, जा, जा की. जा, 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 जा. कष्ट घेऊन पूल पडला हा. आम्ही तुझा हीच गावात सांग बाळू काका, ए, हा, नाही, नाही, काय- तुझा- काय- मतं कोणाला द्यायची ए, बाळू काका. हा मत सचिन सगळ्याला सांग बरं काका काय ठरलं होतं आपलं आणि काय सांगताय तुम्ही हा अहो भाऊ थांबा थांबा अहो काय झालं अहो थांबा भाऊ अरे काय नाही नाही काय झालं म्हणजे काय आता काय झालं म्हणजे अहो भाड्या भाऊ 2 मिनिट थांबा 2 मिनिट थांबा अरे झालं काय ए, 2 मिनिटं थांबा त्याला पुलात गाडू अरे का पण गाडी मला पुरून मारताय? टाकू भाड्याला काय झालं अरे, मी- माझी तू गरीब आहे बाई. म्हणजे काय तुम्ही म्हणलं त्या सच्याला आता तुम्ही म्हणला तसंच मी काय सांगितलं आम्ही म्हणलोय? म्हणलं होय आम्ही तू नव्हतो पूल पडला भाड्या एकट्याने कोणी पडला अहो भाऊ राहू द्या मी तुम्ही म्हणलं की आपण बरोबर प्लॅन करायचा आणि सांगायचं शोपल्यान बाई तू पडला म्हणून प्लॅनिंग सांगितलं काय होतं होतं माणसाला. प्लॅनिंग काय होतं म्हणलं आम्ही आमच्या तोंडाने कौतुक करायला नको म्हणून तुम्हाला सांगायला लावलं तुम्ही तुमचंच कौतुक करत बसला एक होय. गोष्ट ध्यानात ठेव अरे सांगायचंय का मला नीट सांगा मी माझ्या सांगतो तुला. ध्यानात येत नाही का बघ, गावात पाणी शिरलेलं असताना रामभाऊच्या मार्गदर्शनाखाली गणाला सोबत घेतला रामभाऊ स्वतः राबत होता बाळू राबत होता हा पूल रातोरात पडला हा शासनाची पर्वा केली नाही कायद्याची पर्वा केली नाही म्हणलं लोक वाचले पाहिजेत लोकांना न्याय मिळाला पाहिजे या उदात्त हेतूनी रात्रभर जागून आम्ही पूल पाडला हा मग लोक मलाच मत देतील तुम्हाला द्यायची नाही ती अक्षरशः भाव त्या सचिनच्या घरात 25-30 मतं येते आणि ही बाळकाक त्याला जातात मत होय रे सचिन मत कोणाला ते बी काय बन म्हणताय बाळकाक तुम्हालाच हा? अरे पण तुला उभं राहायचंय का अरे भावळाटानो समजा मला सांग एक गाठा सच्याचे 30 मतं मिळेल मला मिळेल मी कोणाचा आहे? तुम्हाला मी कोणाचा आहे मी कोणाचा आहे सांग अरे तू कुणाचाच नाही भाड्या आ? आज ह्याचं 100 रुपये घेतलं की त्याचाच जाई त्याचं घेतलं की त्याचाच जाई जिकडे गुन्हा तिकडे चांग भले भाड्या गादारी करायची नाही इथं एका मताने ग्रामपंचायत पडती आणि 30 मतं तुमच्या कशात घालता का प्लॅन काय ठरलाय काय काय मला परत सांग हे पूल पडलाय हे पूल पडला नाही आपण पडलाय असं म्हणायचं 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 पडलाय मनानेच पूल पडलाय पण गावात असं सांगायचं रामभाऊच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आणि गणानी म्हणजे बाळासाहेबांनी आणि गणानी रात्रभर जागून पूल पाडला आणि लोकांना वाचवलं मतासाठी खोटं बोलू नका आता सच्याला ते सांगितलं ना फक्त म्हणायचं आम्ही पडलाय तू सांगितलं ना पाणी शिरल्यामुळं लोक अडचणीत आल्यामुळं आम्हाला हे कष्ट करावं लागलं आणि ह्याचं भांडवल आणि म्हणू नको त्या सच्याला म्हणा मग मत कोणाला हा असं म्हणायचं नाही अरे पण मतासाठी खोटं बोलायचं खोटं गायचं नाही मतासाठी चाललंय ते गुप्त आता नव्हतं खोटं ठेवायचं. बोलत होय गुप्त ठेवायचं एक काम कर गाना ह्या भाड्या बरं मला थांबू दे हा, हा, हा. नाही तर हो स्वतःची टिमकी वाजवल हा, हा, हा. आणि तू एक काम कर तू तुझ्या पद्धतीने प्रचार कर बाळू आपण गावभर सांगू किती कष्ट करावं पण लागलं तुमचं तुम्ही सांगा की मला सामाजिक काम हजेरी एकट्यानं घेतली ना नसतं. आता खिशात हजेरी पोरं घेतली घे. ना 5 रुपये गणा भाऊ भाऊ असा जी तुमचा प्रचार करतो का नाही 100-500 मस्त खिशात नको. टाकून येतो प्रचार नको इनडायरेक्ट सांगायचं लोक मनान मत देतात चल बाळू चल अरे मी स्वतः व्हिडिओ काढली स्वतः ही बघ उद्या हे बघ पाणी किती पाणी बघ उद्या इकडे किती बेकारी झालेला काही आणि असल्या पावसात आलता बाहेर आल तू बाबा काय सांगू तुला बेद व्हिडिओ काढला किती पाणी यायला का लोक ते घेतलं लागलेलं पाणी शाळेत अख्खं पाणी दिसतं इकडे सगळं अरे इथं कंबर एवढं पाणी होतं इथं यायला जागा नव्हती पकार लेच बेकार केली गाड्या पावसानं बरं का काहीतरी निर्णय घेतला पाहिजे बरं का अरे हे पुढारी नाहीत घेत कोण आपणच केलं पाहिजे काहीतरी लागा तुला माहितीये का आपण ह्या शाळेत शिकलोय मग हा? मला सांग
आणि शाळेचं जर असं मात्र होत असेल तर कसं होतंय मला सांग बरं. लय मजा केला का मी तर शाळेत. 7वी पर्यंत आपण काय रे शाळा होती का? ए माझं ऐका, आपण काय करू माहितीये का, आपण चौघांनी सुरुवात करू, श्रमदान करू. हे दिसतंय का नाही चिकोल, ही मुरुम टाकू, स्वच्छता करू. होय रे, आपण वर्गणी काढायची का? ऐकी वर्गणी काढू, त्या पैशाचं आपण मुरुम बिरुम उद्या म्हणतोय तसं, आणि योग्य सगळीकडे प्लेन करून घेऊ. म्हणजे पाणी जरी आलं का ना तर इतपत साठायचं नाही बघ. साठायचं नाही, आणि पोरांना खेळायला चांगली जागा होईल, पटांगण होईल. अरे मुरुमाना ही लय उशीर लागला, तात्पुरते इथले गाण तरी काढू नका. आणि हातनं पण गळतंय बरं का. ऐकी जे जे तुटलेले कवलेत ना ती बदलायची फक्त. लेण्यात कवलं थोडीच आहेत, पण ते आपण बदललं तरी आपल्याला चालतंय मग. हो, कुणी देऊ ना देऊ, आपल्या आपल्या सक्तीनं श्रमदान करू बाबा. करू ना. आहे का नाही? आणि नुसती चर्चा ना, लक्षात घ्या, हे डोक्यात आले ना तरी 100% करायचा. आपण केलं का ना म्हणजे बाकीची मोठी माणसं बी करायला चालू होते. मग काय नाही बरोबर. काय म्हणत तुला छोट्या, मग होत्या. फक्त सुरुवात कोणी हा, केली पाहिजे. छोट्या काय कर, गावात कोणाकडे जर जुनी कौल असतील का नाही त्यांना विचार, फक्त दिली तर आपण पैसे आंबीर घालण्यापेक्षा. नको नवीन आणू आपण. आले माणसं भाव खाते ती मागाय गेलं की रुपये कोण कोणाला सोडत नाही. जाऊ दे ना, 4 पैसे जातील पण नवी कौल येतील ना. अरे पण शाळा त्यांचीच आहे ना का, शाळा ही गावचं वैभवच आहे केला का. अरे कुणाला पडलंय का पप्प्या, कुणाला पडलंय का, कोण आलता का बघायला त्या दिवशी. यार काय बच्चा कंपनीला का मित्र परिवार इथं बसलाय तुम्ही अरे, नका. गाणं कुठं कुठं हुडकलं तुम्हाला मी. तुझी वाट बघून किती वेळा बसायची इथं. काय नाही तू बरं झाला आला. अरे आमचं काय ठरलंय माहितीये का, हो का आम्ही एका श्रमदान करणार आहे, वर्गणी काढणार आहे, आणि शाळेत जेवढी दुरावस्था झाली का ना, कौलं म्हण ही सगळं म्हण, आपण नीट करायचं बघ. कधी आणि तू पाहिजे पुढं, तू पाहिजे सगळ्याच्या पुढं माहितीये का. अरे तुम्ही आता नियोजन केलंय. मी जसा पाऊस पडलाय का तसा पाऊस तसा श्रमदान करतोय गावाला. होय. अरे हाय का तुमच्या एका तपासला का किती बेकार झाली आमची. मला बाहेरच नाही काय ना घरात. आणि ह्यानं कुठं श्रमदान केलं पण? कुठं श्रमदान केलं. गाणा सगळ्याच्याच पुढे या. तुम्ही आता ठरवलंय. पाऊस पाऊस जसा लागलाय ना, डोळ्याला डोळा हाय का हाय का डोळ्याला डोळा का. अरे तुम्हाला माहित नाही होय, लोकांच्या पर घरात पाणी घुसलं होतं की. घुसलं होतं की मग घुसलं होतं की, आणि मग दार खिडक्या लावून सगळी घरात बसला होता. एकाचा तपास होता का. पाऊस किती होता का ना, अरे घरात बाहेरच निघाय चान्स नाही तर काय करणार सांग. अरे असल्या पडत्या पावसात मी आणि भाऊ दोघ जण आलो. बघतो लोकांच्या घरात पाणी. आलं बघा म्हणलं ह्यो आपला पूल. फुल फुल झालेला, पुलात पाणी बसा. हो पाणी शाळावलं वय. गेलो आम्ही. त्यो चैनीचं नसतं का ती रणगाड, चैनीचं मशीन ती पोकलेन पोकलेनवाला गेलो. त्याला हलवून सांग, हे म्हणलं उठ उठ उठ, मला पोकलेन बाहेर काढ. तो म्हणला बॅटरी उतरली, म्हणला चालू होणार नाही. बर लगेच भाऊने अक्कल लावली. भाऊ म्हणलं बस बस, म्हणलं वर टेरिंग वर टाक म्हणलं रिवर्स गिअर. त्यांनी लगेच रिवर्स गिअर टाकला. भाऊनी लगेच धक्का मारला, मी आणि भाऊनी धक्का मारला. भांगा 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 पोकलेन चालू झालं. आणलं शाळेच्या पुलावर आणलं, आणि पुलात जाणार गेलो इंजनमध्ये पाणी, तिथंच बंद पडलं. बर डोक्याला हात लावून बसलो. भाऊचे तळपायाच्या मस्तकाला गेली. भाऊ म्हणलं करायचं काय. थांबलं. भाऊ म्हणलं जा अण्णाला बोलवून आण. गेलो पळत गाडीवर अण्णाला टाकलं. अण्णाला घेऊन आलो आमच्या. बर अण्णाला घेऊन आलो. अण्णाला आम्ही काय केलं, ह्या हाताला बांधलं भाऊनी, आणि ह्या हाताला बांधलं. धरलं दोघांना द्यावे. मग अण्णाला पळवत दिसतो, आणि तो जंगली गेंडा माहिती ना, रणगावा. हा जंगली गेंडा रणगावा ना, जंगली गेंडा मागं पळत जातो असा जोरात टक्कर मारला. तसं आम्ही दोघांनी पाण्याच्या प्रवाहात अण्णाला मागं पळवत नेलं. त्याच एकानं सोडलं. अशी जोरात म्हणतो अण्णा 2-4 टकरा मारल्या. धडाम धुडम पूल गायब. आणि मग पाणी जे सुटलं नदीला सुसाट मध्ये, काय सांगतो. म्हणजे तुम्ही पूल पाडला वय. आणि मग कुणी पाडलं. मोजीला का अण्णांना का संकट टाळला. अण्णाने नाही, आम्ही सगळा प्लॅन केला होता. कधी पाणी गावात पाणी घ्या. घना अरे अक्षरशः धाप भरली मला. ती पूल पडापाडी करून. चांगलं काम केलं लागा गाण्यानं. पूल जर नसताना पडला अख्खं गावला का पाण्यात गेला असतं तुला माहिती मग काय तर. बायका वाहिली असते सगळ्याची. होय का ना. पण अण्णांनी डोक्याने एवढं फोडलं का ते भिताड, अण्णाला काय झालं नाही का रे. बावळा बिलट आहे का काय. अरे अण्णाला जाऊ 102 टाकं पडल्या तर डोक्यापासून ती पाटणी पर्यंत सगळं शिवलंय अण्णाला. मग 102 मग सोपा आहे वय. मग लय बेकार झाली. मी आपलं तुम्हाला जी घडलंय ती सांगितलंय. आपलं कामच असं असतं, कुणी मतं देऊ कुणी मानू न मानू, पण गावासाठी वाहून घ्यायचं. आणि भाऊच्या मार्गदर्शनाखाली सतत मी असतो. जी भाऊनी उचललंय काम ती मला उचलणं गरजेचं. गाव आहे का ना, गाव 100% सरपंच बनवू शकता. नाही अरे ही बलिदान कळलं पाहिजे गावाला का ना. अरे काय कुणाला माहितीये का भाऊनी पूल फोडला, तुम्ही मला काय म्हणायचंय? माहितीये का.
याडाय काय अरे एवढी बातमी अरे पेपरला दिली पाहिजे. आमिर मला काय म्हणायचं आहे एवढं त्यानं गाव वाचवलं मग तू लगा खरंच सरपंच व्हायच्या लायकीचा आहे बरं का. नाही तसं काय ना आता तुम्ही नाही कौतुक नाही करताय. नाही नाही नाही. अरे ही कामगिरीला का अख्ख्या गावात पुढचं गावात पाहिजे. दिली पाहिजे. काय- काय सोपं हा. नाही. अरे मग पोचवा तुमच्या ह्याने, तुमच्या पद्धतीने मग? सांगा तसं सांगा. काका बोला सरपंच. असला पाऊस तर कधीच झाला पाहिला नाही मी नाही नाही 60 वर्षात. सरपंच भूतोना भविष्य इतका पाऊस झालाय किती पाऊस झाला बघा. इथनं मागं बी होणार नाही आणि पुढे होणार नाही असा पाऊस झालाय. चेअरमन हा जरी तुम्हाला पाऊस वाटत असला तरी हा खोटा पाऊस आहे. अजून खरा पाऊस येतोय माग. अहो मान्सून आला सरपंच मग आणि मग खोटानं खरा काय पाऊस ते पाऊस आहे निसर्ग आहे ह्यात खऱ्यातून खोट पावसाने तुमच्या काळात म्हणला होता तुम्ही ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. आता म्हणताल का नाही ना म्हणू शकत. हा पाऊसच नको बाबा आता. लय झाला पाऊस सरपंच. आणि मला तर घरातून मी बाहेर पडूच शकत नव्हतो कारण माझं सगळं रेंज बिन सगळं फार बंद झालं मोबाईलचं. कर बाब्या तुम्ही बसा आपल्या इथं आपल्या ग्रामपंचायतीला राखा ना आता. नाही ना तू फिर ना बाहेर. हा सगळी जबाबदारी का आम्ही घेतली काय. अहो जबाबदारीचं काय राव तुम्ही सांगताया. इथं गाणं माहिती का आता होतोय सरपंचच गाणं पुढल्या वारीला. अरे पप्या आला या इथं बसलाय लगे गाणं सरपंच झाला. अरे तुला काय बुद्धीला आकार आहे का नाही. कोणाबद्दल काय बोलतोय झालं? तू. अहो गाण्याबद्दलच सांगतोय राव. तिकडं रात्री पाऊस किती झाला माहिती ना. पावसात मी आम्हीच होतो घरात. हा तुम्ही घरात झोपा की. बाहेरच घेता नाही आलो. आणि मग ती गाणं ह्यांना कसं बाहेर येत होतं. म्हणजे झालं काय. अहो चारीचा पूल गाण्याने रात्री पाडला या. चारीचा पूल कुठल्या चारी पावसाने वाहून गेला ना. आता मी तिथनच आलोय राव म्हणून तुम्हाला सांगतो या. कुठली गोष्ट मी तुमच्यापासून लपवली का आतापर्यंत. नाही 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 काय झालं. पप्या चारीचा पूल वाहून गेलाय का पाडलाय. अहो गाण्याने पाडलाय. गाणं मला सांगत होता तीच सांगतो. अरे काय सांगतोय पप्याला का एवढा मोठा त्या पूल पुला- एकट्याने कसं काय पाडला. ओ, सरपंच काय तुम्ही बी बावळाटाने विचारताय होय. 5 वर्षापूर्वी रामभाऊने काम केलं होतं, तुला माहितीये का. हा ती केलेलं बरोबर का. नुसतं वरनं त्याला सिमेंटचं लिपान दिसत होतं. आज सगळी माती होती पप्या. ह्या पावसाच्या पाण्याने ती पूल वाहून गेला असेल पाडला नसेल. दगडाचा पूल होता ना तो. अहो दगडाचा पूल होता. अण्णांच्या गाण्याने का नाही त्यांचं जे अण्णा आहेत ना अण्णा हा त्यांच्या हाताला दोन्ही बांधली ती रस्सी हा. आणि अण्णांना ओढत आणायची आणि डायरेक्ट दडकं मारायची. ती पडला. अण्णांना 102 टाकं पडलं ती बी सांगतोय मी तुम्हाला. अरे 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 अरे. काय पप्या बोलतोय ना का तू. सरपंच मी तर बादलीने पाणी काढत होतो. कुठं बादलीने? घरातलं? कुठलं तारीचं. हा काढत होतं संडासातलं पाणी काढत होतं बादलीने. काय राव आपली इथं काय होते माहिती का मेंबर तुम्हाला सांगतो. आपली का नाही सत्ता गेली का नाही मग विरोधात बसा. मला काय मी काय हाय पाणी सोडाय मी तुम्ही नाही तर ती आहे तर मला काय. ते बघ हे सत्य आहे ना खरं आहे ना. आणि मग काय सांगतोय राव. पप्या बघितलं का. तुला माहितीये का ह्या चारीचा पूल वाहून गेला. आम्ही खालच्या चारीला होतो. हा तिथल्या लोकांची परिस्थिती बघत होतो. तुला आहे का माहिती. तुला मुद्दाम तू घरात सांगितलं आम्ही. झोपला होता. आम्ही त्या खालच्या लोकांचं तिथनं पाणी काढून दिलं. त्यावेळेस त्या लोकांच्या घरातनं ह्याच्यातनं पाणी बाहेर सगळा निचरा झाला. तुला ही माहिती आहे अहो, का. पण तिथं तुम्हाला बघायच कोणी नव्हतं. इथं 17 जण ह्यांना बघाय होती सांगाय होती. तुमचा प्रसारच नाही काय नाही असा विषय ना. म्हणजे आपण त्या माणसांचा जीव वाचवून सुद्धा विरोधकाने आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चाललाय काय. हा नाहीतर मग हाय आपल्या पुढल्या वर्षी आपण विरोधात सांगाय अहो आमचं काम करता का एवढी सही देता का एवढी असा विषय होईल. सरपंच ऐका आता डोकं लावायचं. हा आपण बी म्हणायचं हे पूल वाहून गेलाय पाडलेला नाही. लक्षात घ्या. आणि जरी त्यांनी सांगितलं असलं ना तरी आपण जाऊन गावात सांगायचं की ती पूल आम्ही पाडलाय. हे लक्षात राहू द्या. लोक बघायला होती का. लोक काका बघायला होती का. सरपंच ऐका आपण पूल पाडलाय म्हणायचं गावात सगळ्या सांगायचं आम्ही पूल पाडला आणि लोकांची घरं निचरा केला पाण्याचा. तेव्हा लोक शांत झाले. श्रेय आपण घ्यायचं आणि हा श्रेयवाद हा आपल्याकडे झाला पाहिजे. आणि त्यात दगडी होती त्यात सिमेंट होतं अजिबात काय बोलायचं नाही. मी काय सांगतो या ती 5 वर्षापूर्वी रामभाऊनी काम केलं त्याला नुसतं वर्ण लिपण होतं आतनं माती होती पूल वाहून गेलाय. पण आपण काय म्हणायचं आम्ही पाडला लोकांना वाचवलं. बरोबर आहे. बघायलाच कोण नव्हते. तिकडे बी होतो ना खालच्या बी आलेला होतो म्हणायचं. सरपंच चालेल. लक्षात राहू द्या. सगळ्याला सांगताना काका तीच सांगायचं. बरोबर. नाही तर तुम्ही करा मी बादलीनं पाणी ओतत होतो लांबवत होतो. तुम्ही खालतं होता ना. कुठे घालतं वाता आणि वरतं वाता. कुठंच नाही का पाऊस आला मग डोक्यात का पाण्याने खालतं वाता आणि वरतं वाता. अहो ज्याच्यात ना 25-25 मत आहेत त्यांच्यातलं एक जण घ्यायचं आपण बरं. आणि सांगायचं हे होते म्हणायचं आमच्या बरोबर. पप्या सगळ्या गावात सांग सरपंच पार्टीनं पूल पाडलाय म्हणायचं. बरोबर आहे. गावाचं भलं करावं का नाही असा प्रश्न पडतो मला कधी कधी. लोकांना विचारावं लागतं
विचारावं लागतं लोकांना, हे दुर्दैव आहे. झालं काय? झालं काय? वाटळ होईल आम्ही लक्ष नाही गावात घातलं तर बेकार गावाला वाले नाही रामभाऊ शिवाय. मला आणि सांगा, काय झालं विचारताय तुम्ही खुशाल? माझं डोळे दिसत नाही तुम्हाला? अतुल पाटील डोळे दिसतात का? दिसतात की. सुजले तर डोळं विचारायचं तरी काय भानगडे? मग आम्ही काय करावं त्याला? सुजल्यात तुमचं डोळं तर. डॉक्टरकडे जायचं, हेच तपासून घ्यायचं डोळं. हेच लोकांना कळत नाही. अरे काय सुजलं, कुणामुळं सुजलं? रात्रभर डोळ्याला डोळा नाही. इजरा कशामुळे सुचलं? कशामुळे सुजलं सांगा. दो पाऊस 8 दिवस पडतोय. 1300 मिलीमीटर पाऊस झाला वर. पुढं पुढं काय दो पाऊस पडतोय, चारीत पाणी बसाना, पुलाच्या मोऱ्यांमध्ये पाणी बसाना. मग अक्षरशः मी काय केलं, बाळूला सोबत घेतला, रात्रभर पूल फोडला आम्ही. त्यावेळी लोकांच्या घरातलं पाणी निघलं. किती प्रचंड नुकसान झालं असतं. पुढं काय झालं? पूल पाडला, काय झालं? गावाच्या भल्यासाठी रातून दिवस झटणारा रानं वाहून गेल्यात, पुलाचं काढताय तुम्ही, त्याचा पंचनाम्याचं बघितलंय का? पुढारी म्हणून घेताय तुम्हाला? पंचनामा नंतर होईल. कधी? पूल आम्ही पाडला. विठू पाटील ध्यानात गोष्ट घ्या, पूल अतुल शेठ आम्ही पाडला. गावभर सांगा. त्याचं कारण असं आहे, घराघरात पाणी शिरलं होतं, मग पाणी थोपत होतं, अक्षरशः पूल पाडला बाळून मी. ह्याचं कौतुक करायचं राहिलं, मग आम्ही काय करू? हाताने पाडला काय पूल तुम्ही? आम्ही हाताने जागलो रात्रभर दोन. तुम्हीच सांगत बसा अख्ख्या गावाला पूल पाडला म्हणून. आमचं इथं आम्हाला रानातलं पडलंय, नुकसान झालेलं. हे आपल्याला काय बोलून द्यायची नाही, ती विरोधातली ती घर आपल्या. चला विठू पाटील हसू नका, आम्ही भल्यासाठी जीव जीव तुटतोय ना, आमच्याकडे बघून हसताय काय? गप चाललेलं आपलं रानात तर तुम्ही बोलवून घेतलं, तुमचेच कौतुक सांगायचं. तुमच्या रानाचं काय सांगताय? तुमच्या रानात शेती कशी करावी तुमच्या पप्पांना मी शिकवतो. वर्षभरात पेरू काढाय कोण नव्हतं, आलेलं पीक फपाय तोडाय कोण नव्हतं. आपल्याला दर कोसळलं की पीक काढाय मी लावतो. जावा तुम्ही लय बोलायला लागला. जावा वाटवं झालेलं तुम्हाला दिसना, तुमचं सांगायला लागला. पूल पाडल्याला गावभर सांगत बसा. तुम्ही हे गावभर सांगा, तुम्ही तुमचा पूल सांगा. रानाचं वाटवं झालेलं दिसतंय जाऊ का? द्या, लय शहाण आहे तुम्ही, जाऊ द्या. त्याला त्यांच्याकडे बघतो, सांगतो मी. यांचंच खरं. ए बाई दिसतात बाळू इथं. आले बाय, आले बाय, सलाम वालेकुम. आम्ही पूल पाडला. आले बाय, आले बाय. कुठं पाणी कुणी गावाला वाले राहिला असता? मला सांगा, गावात पाणी शिरलं तर कुणी सुद्धा लक्ष दिलं नाही. गावात सामाजिक काम बाळू आणि रामभाऊ शिवाय कोण करतं? कोणाची बायको नांदत नसली, रामभाऊ बाळू आणतो. कोणाचं काय दुखलं खुपलं, आम्ही दवाखान्यात जातो. गावात पाणी शिरलं होतं, पूल बाळूनी रामभाऊनी पाडला. ही सामाजिक काम तुम्हाला दिसत नाही का? दिसते की तुम्ही सामाजिक माणसं करताय का रे? चला सरपंच घेऊन माणसं. कुठं सरपंच घेऊन? घरी. आणि कोण न्यायचं? तुम्ही सामाजिक कार्य करताय, मग चला की सरपंच. आणि कोणी उचलायचं? चला की उचलो. आम्ही होय? हो मग समाज सेवा. तुझ्या बापाने राजकारण केलं का रे? हे उचलो होय मी? वारे पट्ट्या मतासाठी लगा बाहेर पण हीच वेळ आहे लोकांच्या मदतीला पडणं, हीच वेळ आहे. धार उचल दिबांच्या डोक्यावर. बाय तुम्ही डोक्यावर घ्या, आम्ही मागणं आलो. गावभर सांगा, गावभर सांगा म्हणाव सामाजिक काम रामभाऊने बाळासाहेबांनी केलंय. भाभीला सांगा अल्लाह जान. चालतंय. भाभीला नमस्कार सांगा. चल पुढे जावा की बाळ्या, ही सरपंच उचल तुझ्या घरी घे. अरे बाईचं ती सगळं आले बायचं. असं आला का लय लाचारी करावं लागते राजकारणात मत मिळवायसाठी. मला नाही काढा जोडायचं रामभाऊ, तुझा तो बघ. मी नाही पूल पाडला बाबा. मताला ह्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेतो, सगळं आपल्याला माहित असताना आपल्याला काय म्हणतोय? हे वजा उचला सामाजिक काम करताना आणि घरी बोलू. घरी सरपंच तोडायला लावू नाही म्हणजे झालं. आणि तू तोडशील ना? तर दुसरा माणूस बदलू, माणूस दुसरा बदलू. दादा बघा ही अवस्था अशी झाली आहे, काय सांगायचंय तुम्हाला? दादा सरपंच मला एक सांगा, इतक्या आडबाजूला मला आणण्याचा उद्देश काय आहे तुमचा नक्की? दादा राजाने मारलं आणि पावसाने जोडापलं, कुणाकडे दाद मागायची असं जरी लोक म्हणत असली तरी आम्ही ही सगळं नियोजन केलेलं आहे. बघा अहो काय तुम्ही नव्हता इथं, रात्रभर पाऊस पडत होता, आमच्या डोळ्याला डोळा नव्हता. आम्ही माणसं वाचवल्यात, वाहून गेली असती सगळी. असं काय झालं दादा? काय झालं माहितीये का, रात्रभर पाऊस पडला आणि पूल नाही वे, बरं. पुलाच्या बाजूने पाणी इतकं गेलं, बोलायचं काम नाही. लोकांच्या घरात पाणी गेलं, दारात पाणी गेलं, लोक बोंबलायला लागली. सरपंचांना म्हणलं आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग आम्ही जाऊन ती पूल पाडला दादा, आणि जेव्हा पूल पाडला पाण्याचा निचरा खाली नदीला झाला.
लोक आनंदाने नाचायला लागली. आईला म्हणली बास काम करावं होतं सरपंचांनी. माणसं जनावर आम्ही वाचवली. अहो पण गेल्या 35 वर्षात असं कधी घडलं नाही. तुम्ही खुशाल पुलं पाडताय, चुकीचं काहीतरी वागताय, गावाचा विकास बाजूला ठेवला. 4-4, 5-5 दिवस गावात पाणी येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना सरपंच. का पूल पाडायचा तुम्हाला कोणी अधिकार दिलाय पूल पाडायचा? पण माणसंच नाही वाचली तर दादा ते काम करून तरी काय अजिबात उपयोगाचं नाही. आहे? हे चुकीचं तुम्ही काय करणार असेल ना तर मला गुन्हे दाखल करावे लागतील तुमच्यावर. दादा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार, शासकीय मालमत्तेचं तुम्ही नुकसान केलेलं आहे, हे चालणारच नाही अजिबात. अहो ही दादा तुम्हाला कोणी सरपंच अधिकार दिलेत? आहे का ऑर्डर आहे का कोणाची तुमच्याकडे? नाही तसं काय नाही. शासकीय ऑर्डर आहे का तुमच्याकडे पुल पाडाय? तुम्ही खुशाल मशीन घेऊन येताय, पुलं पाडताय, शासकीय मालमत्तेचं नुकसान करताय. काही सरपंचांनी पाडले. सरपंचाला म्हणतोय नको नको पाडू तर सरपंचांनी नाही पाडले. नाही नाही नाही, तुम्ही हे चुकीचं काही करू नका. असं काय आहे? माणसं मिली असती राव. काय 35 वर्षात अशी काय घटना घडली ना, आताच कशी माणसं भरतील? पाऊस लय झालता दादा. ऐका चहा पाणी घेऊ. नाही नाही नाही, मी काय भ्रष्टाचारी माणूस नाही. ऐका, गुन्हे दाखल होणार म्हणजे होणारच तुमच्यावर. दोन गोष्टी बोलू बसू. नाही नाही, बसाय नाही. इथं काय असेल ना, होऊ द्या ना समाजासमोर काय असेल ते उघड. काय चुकीच्या पद्धतीने पाडायचे ते पाडायचं आणि इथं परत भ्रष्टाचार करायला लावायचं. जमणार नाही. ऐकून घ्यायची अजिबात माझी मनस्थिती राहिली नाही. मी गुन्हे दाखल करणार म्हणजे करणारच. सरपंच आपण गावाची कामं करायची का नाही ते राव? तुम्ही बी गुतला आणि मी बी गुतलो आता, आणि मला अडचणीत आणताय तुम्ही. काय मी काय अडचणीत आणतो? गुन्हा दाखल करतो म्हणली ती की लगेच म्हणले सरपंचांनी जीसीबीच्या माध्यमातून पाडला. काय मग जीसीबी कोण बसलो होतो? मी बसलो असं होतो. का? हो. लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी. गावामध्ये पाणी शिरलेलं असताना, या पुलाची अडचण होत असताना, पाण्याचा प्रवाह बदललेला असताना, रात्रभर रामभाऊ बाळासाहेबांनी जागून हा पूल पाडण्याचं पवित्र काम केलेलं आहे. सोपं नाही. रामभाऊच करू शकतात फक्त काम. हा, कुणी करू शकत नाही. अरे पण हे कुठलं बाळासाहेब? कुठलं हे जवळ इकडे कशाला उलटा आलाय? आलतो असंच फिरत फिरत. बरं असा बोंबला हिंडू नको. आलाय तर हिंजवडीतल्या लोकांना सांग पुल रामभाऊने बाळासाहेबांनी पाडलाय म्हणून. हे काय काम? हा मत त्यांना जमाना. हा जा. अरे पण बाळा, आपला मतदारसंघ हिंजवडी पर्यंत आहे. आता मला काय माहिती, तुझ थांबवलं त्याला. ओ दादा, बरं झालं. हे काय चाललंय बाबा इथं? इकडे 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 बघा, डोळा उघडून तुम्हीच बघा. लोकांच्या घरात पाणी गेलं. सत्या पवार ना का हनुमत पवाराचा, त्याच्या खाटाखाली पाणी शिरलं. वनवाली होता त्याला. वैभव घोरपड्याला बेडवरनं ओढून काढला पाण्यातनं. एवढं पाणी घरामध्ये लोकांच्या शिरलं. नाना घरात माळाव जावं लागलं त्या माणसाला. रात्रभर रामभाऊ आणि बाळासाहेब जागले आणि हा पूल पाडला. त्यावेळेस पाणी नीटनीटकं चारीला गेलं. एवढं कष्ट करणारे माणसं आहे आम्ही. आम्ही हे तर रातभर जागलो दोघं. काय रामभाऊ आणि मी बाळासाहेब. दादा, रातभर जागलो पण कामच पुरं केलं. काढून दिलं तर वासरले पाणी. सोपा कुठे असता तुम्ही? अहो, तालुक्याला जाता, जिल्ह्याला जाता, आमचा प्रचार मोठा झेंडा लावल्यासारखं बोलू नका तुम्ही. शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं इथं. तुमच्या गुन्हे दाखल करायला पाहिजे. म्हणजे विरोधक बी बोलतोय, सत्ताधारी पण बोलतात. अहो पण रामभाऊ, मला एक सांगा, सरपंच म्हणतोय आम्ही पाडला, तुम्ही म्हणता आम्ही पाडला. नाही नाही, ह्याला परवानगी घेतली होती तुम्ही शासनाची? दादा, आम्ही काय वाईट केलंय? गावात पाणी जाऊ नाही म्हणून तर पूल पाडला ना. म्हणजे हे चांगलं काम केलं असं तुम्हाला म्हणायचंय का? 100%. मी शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल गुन्हे दाखल करणार आहे. सरपंच उभे करणार, तुमच्या बाळासाहेब जेवढे होते पूल पाडाय दाखल करणार आहे. सतीशराव, गावात पाणी शिरत असताना आम्ही पूल पाडला, वाईट केलं का? काय वाईट केलं का रे त्यांनी? तुम्ही बी होता घेत होतोय ना. तुमच्या बी गुन्हा दाखल करतो, तुम्ही काळजी करू नका. मी गावाला सगळे मी गावाला गेलतो, मी नव्हतो इथं. मी काही खोटं सांगू नका. सत्या, तू थांब, पुराव्याला लागशील. थांब इथंच. थांब, आम्ही ह्याचं बी नाव टाकतो. सरपंच बी बोंबालतोय मी केलं, रामभाऊ तुम्ही बोंबतोय मी केलं, बाळासाहेब म्हणतात मी केलं. मी गुन्हे दाखल सगळ्यांच्यावर करणार आहे. शासकीय मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे तुम्ही. लाखो रुपये शासनाचे पाणी त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करणार आहे. मी कुणालाही सोडणार नाही. मी कुणाला बाळासाहेबांना सोडणार नाही. माझा काही गरीबाचा संबंध. तू हे रामभाऊने दादा, सरपंचांनी केलं असेल त्यांच्यावर गुन्हा, आमचं काय कारण आहे? आता आबा बोला की. परवा दिवशी गावात पूर परिस्थिती झाली, बरोबर का? बरोबर आहे, बरोबर. तुम्हाला मदत कोणी केली? आम्ही. बरोबर ना? बरोबर. सरपंचाचं काम कसं काय?
एक नंबर काम आहे. हा ह्याला म्हणायचं काम. खरंच खरंच मी आपण मानतोय सरपंचाला. होय ना. हा. गावात एवढं पूर आला हे झालं पडझड झाली पाण्याचा पूर आला असलं म्हणजे पहिल्यांदाच आला. अहो आबा काम बोलतं काम. हा नाही तर रामभाऊच्या काळात 5 वर्षात पूर आला होता. नाही पण एवढी आपण खरंच सरपंचाला मानतो. मानलंच पाहिजे. जे पाण्याचा लोणा निघाला आणि डायरेक्ट तुमच्या घरात घुसला. बरोबर आहे. माहितीये का त्या टायमाला मला काही झोप येईल का? नाही येणार. अहो जीव जायला काय वेळ लागतोय? अहो अक्षरशः आमची गुरं सुद्धा पाण्यात होती. तिथं जी पूल फोडला अक्षय तुम्ही JCB घेऊन आलो मी स्वतः तिथं आलतो बघा. आलता तुम्ही? हो. बरं का आबा तुम्हाला सांगतो अष्टमीच्या वेळेला त्या गणाला भावला असं झालं आमचं जरा तुझं माझं पेटने ताणून मारलं होतं. आम्ही होतो की मी बी होतो त्यांच्या मागे. होय ना. त्यांना मी लय हाणलं. तमाशात गोंधळ घातला होता त्यांनी. आबा कुणी कुणाला हाणलं होतं? नाही अहो चेअरमन म्हणत होतो म्हणून मी म्हणतो. चेअरमन कवा म्हणताना हाणलं होतं? कवा त्यांना हाणलं होतं? नीट समजून सांगा मग. सरपंच पूल कोणी पाडला? तुमचा तपास बी नव्हता जावाय बापू नातून बाळासाहेब मी चौघच रातभर तिथं जाग. आम्ही काय झोपलो तो घरी. ए बाई काय म्हणतात? रामभाऊकडे एवढी तलवार आहे मोठी गुप्तिया मोठी तो खलास करेल राव तुम्हाला सरपंच. आमच्याकडे तसल्या तलवारी पोरांना खेळायची तो आम्ही. तुम्ही तरी एका एकाला बघीन मग. सरपंच बाळासाहेब तरुण अरे भांडू नका राव चेअरमन मी पाया पडतो सरपंच. बघा सरपंच काम करणारा मी श्रेय घेणार कोण तुम्ही बाया बोल? अरे भाऊकर तलवार आता ह्या तलवारीच काय सांगताय? नाही आता तलवार घरी बूट टाकू दे डोक्यात. आमच्याकडे बुटायचे मग. तुम्हाला हात नाही करा फक्त. नको. एक मिनिट बूट सगळ्याकडे असतो पण हाणायची हिंमत फक्त घरी होतो मी मार खातात. पळा घरी पळा. तुम्ही जा इथं आपण डोक्याची माणसं आहेत. बूट टाकी घरी निघायचं लवकर. सुसाट निघायचं सुसाट. गरम रक्ताचं पोर काही मारी त्याला सरपंच. गरम रक्त कोणाला सांगताय? आम्ही काय फ्रीज मध्ये ठेवून आलो ना. बाळासाहेब नको भाऊ टिंगल नको बाळासाहेब मरण एखादं. अण्णा तुम्ही लागला सांगा ना तुझं कौतुक. मला पहिल्यांदा सांगा त्या अशोकराव काय म्हणलं? पूल पाडला हे 5 श्रेय घेतात म्हणून तुमच्याकडे आलो. काय तुमची श्रेय घ्यायचं कारण आहे? पूल आम्ही पाडला मला श्रेय कोण घेणार? तुम्ही पाडला गावात पाडाय. त्यांनी लय प्रचार केला दिसतोय पूल पाडलेला. आपण कमी पडलोय. खरं बोला. खरं बोला. जॉब होता की आम्हाला सांगा साक्षीला की पळवून लावला की तुम्ही चांगलं सांगतो. तू मध्ये ह्या प्रकरणात पाडला म्हणून सोडून देतोय. बघतो माझ्यामुळे वाचतो. तुम्ही हाय म्हणूनच वाचले नाही तर मग आम्ही दोघांची हाताखालनं काढी. चेअरमन सरपंच तुम्हाला अक्कल नाही वे. अण्णा तुम्ही घेऊन आला आमच्या अंगावर सोडायला. आम्ही ओढून जातो. घरी बाळासाहेब तुम्ही हाय म्हणून वाचलेत बरं का. समजून सांगा जरा. सरपंच बघायचं काकाकडे. पाटील खऱ्याची दुनिया आहे का? आहे का खऱ्याची दुनिया? एक काळी होती हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये खऱ्याच्या दुनियेची अपेक्षा कशाला करताय सुभासराव? बाहेरचं उदाहरण जाऊ द्या, गावातलं उदाहरण तुम्हाला विचारतोय. परवा एवढा मुसळधार पाऊस झाला, लोकांच्या घरातनं पाणी गेलं. तिथं लोकांना मदत करायला कोण होतं व निम्म्या रात्रीचं? आपण दोघं जण.
बरोबर आहे. हा मला सांगा सरपंच पार्टी एवढ्या अंधारात रीत कोणाची याची माई इली नाही, आपल्या दोघाला करावं लागलं. ह्यांचे फोन लागले का? सरपंचांचा लागला का रामभाऊंचा फोन लागला? हा बरं ते पूल कोणी पाडला बरं? पूल इरिगेशनच्या लोकांनी इरिगेशनच्या लोकांनी. इरिगेशनच्या लोकांनी पाडला. ह्या आपल्या गावातल्या दोन्ही पार्ट्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं माहितीये का? ह्या रामभाऊनी आणि सरपंच पार्टीनं प्रत्येकाला जाऊन सांगतात आम्ही पूल पाडला, लोक आम्ही बाहेर काढली. बरं सरपंच सांगतात, रामभाऊ सांगतात, अण्णाचा काय संबंध आहे? अण्णा कोणाचं कोण? अहो सुभाषराव, हे राजकारणी लोक ना मतासाठी कुठल्या स्थळाला जातील हे सांगता येत नाही. अण्णा सुद्धा म्हणतात रामभाऊचं सासरं आमच्याच गावाने पूल पाडलाय तो. काय संबंध आहे का अण्णाचा इथं? अण्णा म्हणते, अण्णा सांगतात. अण्णाचा काय संबंध आहे गावाशी? पाहुणा माणूस स्वाऱ्याप्रमाणे राहावं. पण कोणी सांगावं हे सांगा बरं. रामभाऊनी सांगायला पाहिजे, आपला काय अधिकार पोहोचते तिथं. मला सांगा, तुमचं हिवाळ्यात पैसे घेतलं मी उसणं, उन्हाळ्यात दिलं का नाही? उन्हाळ्यात घेतलं होतं. हा उन्हाळ्यात घेतलं होतं, दिलं तुमचं. रामभाऊनं मला पाणी उन्हाळ्यामध्ये दिलं होतं, मी त्याला पावसाळ्यात दिलं. तर ढौस असेल म्हणून तो ते पुतणे भांडायला आली, तुम्ही पाहिलं ना. आता तुम्ही दिलं पाणी का पावसाचं पाणी इथे? आपण कुठं का असं पण माझ्या वावरात आणि त्याच्या वावरात गेलं ना. बरं ऐका, पोलीस स्टेशनवरनं लोणकर साहेबांचा फोन आला होता, तुम्हाला आलता का? मला तर अगोदर आलता, मी तुम्हाला सांगणार, तुम्हाला बी आलता काय? हो मला पण आलता. आता ते सांगतच होते ना की ग्रामस्थांशी संवाद साधायचा आहे, जरा ग्रामपंचायत तिथं थांबा, तुम्ही पण उपस्थित राहा. आणि लय भयान पाणी आलो, घरादाराने शिरलं. बर शिरलं, कोकरं कोंबड्या सगळे वाहून गेले. डिपार्टमेंट यायच्या आधी आपल्याला तिथं जाऊन थांबायला पाहिजे. जायला पाहिजे, आपली ड्युटी ती करायला पाहिजे. चला चला कुठे आम्ही दिसलो की लगेच चला. कुठे झाला? 2 कप द्यावं लागतील म्हणून. अहो चहा किती पण पॅक आहे आमच्या घरी, पण घाई गडबडीत जावाच लागतंय गावात. तुम्ही धाबा का टाकताय? पण धाबा का टाकताय म्हणजे एका एकाला बघितलं, सरपंच चेअरमन लागते काका सुद्धा म्हणते आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. आला का? गावात जे काम ते करतच नाही, त्याचं श्रेय घ्यायची काय कारण नाही. फटकावली असती. झालं का शेवण बाळासाहेब? खालास गेले असते डायरेक्ट. आम्ही एवढी तलवार डोक्यात घालता घालता एवढे ह्याच्या वाचले. तरी बरं बाळीने मला धरलं, हो. आता काही काढू शकलं असतं. सुभाषराव, ह्यांच्या तोंडात तोंड लावू नका, मी काय माहिती. ऐका तुमच्या तोंडाशी तोंड ऐका, लावायला. रामभाऊ आता चहा पाजला असता, पण झालंय काय, पोलीस स्टेशनवरून फोन आलता लोणकर साहेबांचा. काय म्हणलं? माझं नाव काढलं का त्यांनी? नाही, ते चारीवरचा तो पूल आहे ना, ते कोणी अज्ञातांनी पाडला ना, तर संशयित म्हणून काही लोक त्यांना ताब्यात घ्यायचे ती, त्याच्यासाठी येणार आहेत. 2 गाड्या आल्या त्या. हा म्हणून आता कसं आहे, थांबा म्हणलं आपल्याला त्यांच्या अगोदर जावं लागेल ना. आणि मला चहा पाणी करावं लागेल आम्हाला, त्यामुळे गडबड. मला बारामतीला जायचं, मला त्याच्या पुढे खेडला जायचं. ऐका की, मग चहा अगोदर घेऊन जायचा की मला काम आठवलंय. चल रामभाऊ आमच्या बरोबर चला. गणात फोन लाव मला. कशा माझा मित्रानं काय नाही. अरे पण कशाला राबवला का हे पोलिसाचा कोठाना मागायला का? तुला 1000 वेळा सांगतो राबवला का? राजकारणासाठी खोटं नको बोलो, खोटं नको बोलो. कशासाठी तो मला हे करतोय? मग अशी लय मारली विरोधक, चेअरमन सरपंच मारण्याच्या हाताखालनं काढलेला का? गाना रागाला आवर घाल. पप्पू सांगला का ही तरुण रक्ताची पोरं बळबळ ओढली, एखादं मेलं केवढ्यात पडन ती. मरू द्या. बरोबर आहे. आपण पूल पाडलेली पोलिसांपर्यंत बातमी गेली, बहुतेक आशाने तांडापाने केला असेल. अरे पण मी नव्हतो तरी माझ्या आपल्या वाल्या सगळ्यांची नाव आहेत. पांगा आपापल्या मार्गाने पांगा. पुढची पुढे बघू. आता पांगा सध्या आलं. विजू, हे गाववाले आपली पळतात का काय? सगळी पुंगारी दिसतात ही अशीच आहे ती. पोलीस आले म्हणले की काहीतरी कार्य करणार. सरपंच हे अंगावर यायचं म्हणजे काय? आणि तुम्ही राव ग बसताय खुशाल. बटन तुटले बघा की. बटन तुटली? हा मग वडावडीच. आमची तोंड झाडली, तुमचं बटन तुटले दोय पण लागले. घेऊ का पोशाख तुम्हाला? नवा काय करायचं? मग बटन तुटली सांगताय, अंगाव आले ते राहिलं कुठं आणि बटन तुटली? काय राव सरपंच बोलताय तुम्ही? तुम्हाला वाटाय पाहिजे काहीतरी थोडं ठेवा. आपल्या नादी लागल्यावर त्यांचं काय खरं नाही, तुम्हाला तर माहिती ना. समोर कायच म्हणणार तुम्ही, काय नादी लागल्यावर हा जाताय माग माग पळताय. सरपंच, तुम्ही मला धरायला नव्हतं पाहिजे होतं. मी रामभाऊला लय ठोकले असता. हो हो नदीची खुन्नस होती.
41 वर्षापूर्वीची. त्याला लय मारणार होतो पण तुम्ही मला सारखं धरत होता. हो असं ना. हो आणि तिथं शेवाळ वाकलेवाने वाकला होता काका माग आणि लागला हे तर मला धरायला पाहिजे होतं. आडवं पायात घुसत होता तुम्ही आमच्या. ते तुम्ही मला धरत होता ना. हो, आम्हाला माझा आलता तुम्हाला धरायला. आमच्या अंगावर आली आम्हाला हाणलं ती राहिलं कुठं. काय झालं? अहो काय झालं पोलीस आले तर कशाला ते कोणी पूल पाडलाय का नाही त्याला धरून नेला. तर केस केली. कुणी कुणी कोणी केली काय माहिती सांगितलंय. कधी बघितलं तू? अहो आता मी तिथं काय सांगतोय होतं. सांग खरंच का? अहो खरंच तर मग तुम्हाला जाऊ का पण? चला का चला चला. अंजा मटका लाडीला पाडी समजाच आलाय होत. नवटक मारून चिकट झाला कार्यकर्ते नेत. उन्हातून तर रोजच असता काढतातूनच त्या कुरापती. उन्हातून तर रोजच असता काढतातूनच त्या कुरापती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. अहो चांडाळ चौकडीच्या हाव लय लय करामती. सुभाषराव किती फोन करतो पाटील. उठा उठा. काय झालं म्हणजे? अहो रामभाऊ गावभर तुमच्या कामाची चर्चा आहे. अण्णा काय पाहुण्या माणसाचा इथं दोष आहे. अहो तुम्ही सगळ्यांनी पूल पाडला म्हणून पूल वसरला. गपाकीराव कोण नका तसं. अख्खं गाव म्हणतंय बाळासाहेब सुद्धा अख्खं पूल पाडा होतं. मला सांगा मी कुणाच्या कधी वाया पाय देतो का? पण पूल पाडा होता माझा तुम्ही. काय संबंध आहे? माझा काय होय संबंध आहे? अध्यक्ष तुम्ही म्हणताय गावभर आमची चर्चा आहे. आम्ही पोलिसांचा मोर्चा कसं काय गावात आलो? सुभाषराव पोलीस कोणीतरी आमच्या मागे लावल्यात बरं का. मुद्दाम राजकारण चाललंय. मला माहिती आहे सरपंच पार्टीच करते. माझा काय संबंध? खरं कोणी पूल पाडला सांगा. माझा ह्यांनी ए पाडला. बाळा! रामभाऊनी पाडला का? बावली बावली आमच्या पाडला. ए, तुम्ही बी नाही. गबस. अहो रामभाऊ मग पाडलाय कोणी? सरपंच राजकारण अशा पद्धतीने करायला नव्हतं पाहिजे का? त्या अशोकराव खालडेला लावलं आमच्याकडे. तुमच्यावर केस करतो आमक तर करतो. तुम्ही आत नाही कांगारावला केला काय? काय कांगारावला केला? आधी तर म्हणत होता पुला आम्ही पाडला आणि आमच्या घोंगड्या टाकले. वय आमचा काय संबंध आहे? पूल तुम्ही पाडलाय मागाशी आमच्या गावाला. काय समज तुम्ही पूल पाडलाय आम्हाला सांगायला. चोरची चोर शिर का पोलिसांपासून पळायला आम्ही काय नाबर नाही. पण त्या तडाख्यात धरलं मारहाण केली. पेपरला बातमी व्हायची. रामभाऊला हाता घालणं काढलं. येऊ दे की त्याला त्याचं खरं काय आहे ते कळू दे की. असं कसं बोलताय चेअरमन तुम्ही? तुम्ही म्हणताय ह्यानी पाडला हे म्हणते त्याने पाडला. नेमकं आम्ही नाही पाडलाय पाडला कोणी? तुम्हीच पाडलाय. सांगा की मला काय संबंध आहे? बाळासाहेब कोणी? नाही मेले गरीब. खरं सांग. खरं सांग. तुम्ही पाडला नाही मग गावात रामभाऊने गाणं कोणी पाडला? पूल कुणी पाडला? थांब, माहित नाही. थांब. पण थांब, भाऊ म्हणत होता, थांब. आपण पाडला. ए थांब. तू काय आमिरला ह्यांना सांगितलं पूल पडत नव्हता. बुलडोजर मिळला नाही म्हणून आम्ही असं अन्नाला असं न्यायचो माग आणि असं धडकावायचो. 120 टाका अन्नाच्या डोक्यात पडलं. पाहुणा माणूस मी बरोबर आहे. एक टाका नाही बघा माझ्या हो, डोक्यात. हो, पाहुणा माणूस चौघा गेलो म्हणला रातचा पूल पाडला. सांगा की मला घरी जाऊ द्या. तुम्ही बी सगळीकडे सांगत होता पूल पाडला. काय संबंध ऐका ऐका. नाही माझं तर म्हणणं आहे पाटील पोलिसांनी ही सगळीच धरून नेऊ द्या. नेऊ द्या. तुमचा माणूस राव. मी पाटील तुमचा माणूस आहे. भविष्यात पाटील भविष्यात तुम्ही सुभाषराव तुम्ही अडचणीत आले तर परत मला विचारू नका. आता का झालं ह्यांनी नाही पाडला आम्ही नाही पाडला. पोलीस का मागे लागले? अरे गावात का म्हणते तो पाडला? मी आता सांगतो ना नाही पाडला मी. पोलिसांना सांगणार ह्यांनी पाडलाय. सांगा तुम्ही. सांगा म्हणजे. ए पोलीस ए साहेब आले साहेब आले. ए साहेब आले. मी लय गरीब आहे. काय झालं काय? रामभाऊने उभा राहा तुम्ही. काय झालंय? रामभाऊने सुभाषरावने पाटलाने पूल पाडलाय. कसला पूल मारताय? मी रामभाऊला घरी जाऊ. पाटील पाटील हो साहेब साहेब पूल पाडल्याला धरायला नाहीत आले. मग साहेब तुम्हाला बघून ही सगळी का पळत होती माहितीये का? या सगळ्यांचा गैरसमज झाला. परवा पूर आला आपल्या वाड्याला आणि ती इरिगेशनचा पूल होता. आता पुलात पाणी बसत नव्हतं म्हणून घरांच्याकडे पाणी शिरलं. पाटील आणि आम्ही होतो ह्या लोकांचे काय फोन लागले नाहीत. इरिगेशनची लोक आली आणि थोडासा पूल पाडला
आणि पाणी खाली नदीला मार्ग घालवलं. केला. हा, ह्यांनी काय केलं, दोन पार्ट्यांनी गावचा राजकीय कसा त्यातनं फायदा उठवता येईल म्हणून ही पार्टी म्हणायची आम्ही पूल पाडला, ही पार्टी म्हणायची आम्ही पूल पाडला. आणि मग मी त्यांना हे सांगितलं की लोणकर साहेबांचा फोन आला होता आणि ते संशयितांना धरण्यासाठी गावात येत आहेत, ज्यांनी ज्यांनी पूल पाडलाय त्यांना, आणि त्याच्यासाठी ही पळत होती. पण तुम्हाला बाळासाहेब सांगतो, ते धरून न्यायला आलं नाहीत. आपल्या गावात पूर परिस्थिती निर्माण होते, त्या संदर्भात संवाद साधण्यासाठी आल्यात. साहेब, जो पूल बांधण्यासाठी रामभाऊनी प्रस्ताव दिला तो पूल रामभाऊ पाडेलच कसा? साहेब, काय तुमची यंत्रणा आहे? तुमचा पूल पाडण्याचा प्रश्न नव्हता. सध्या अतिवृष्टीमुळे गावोगावी पाणी शिरलेलं आहे, घरांमध्ये पाणी घुसायला लागलंय. ज्या ज्या ठिकाणी आता आम्ही दोघं जण पाहणी करत होतो तर घराघरात पाणी घुसलंय. काही जीवितहानी होती का? बरोबर. कुठेतरी त्या ठिकाणचं स्थलांतर करणे, सरपंच पाटील तुमचं काम आहे, तिथले लोक स्थलांतर करणे, जे ते बघताय आम्हाला पळतयच. अरे आम्ही पूर परिस्थिती पाहणी करायला आलतो, गावागावात पाणी शिरलंय सगळीकडं. सतर्क करा, सगळ्या ग्रामस्थांना आपल्या सूचना द्या. घरच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम चालू आहे सध्या. साहेब, 20 पोर माझ्या ग्राम सुरक्षा दलाचं काम करतोय. माझं लय मोठं काम आहे गावात. साहेब, ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्ह हो, मी हे पहा, साहेब आलेत माणसं वाचवणे, माणसाची सुरक्षितता देणं, त्यांचं घर वाचवणे हे साठी आलेले आहेत. आणि ग्राम सुरक्षा दलाला ना मोलाचं सहकार्य अण्णा करतात. अण्णांना मार्गदर्शन मी करतो. असा आमचा गावगाडा साहेब सुखात चाललेला आहे. अजून तुमच्या काय प्रशासनाच्या सूचना असतील, अनगण आपण माझ्यासोबत असतो, प्रशासनाच्या काय सूचना असतील गावापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवणं सरपंच सुभाषराव आपलं काम आहे. साहेब, आमचं काय, आम्ही सगळेजण एकत्र होतो आणि स्मशानभूमीजवळ जो ओढा आहे ना, त्या ओढ्यातून आम्ही 30 जण बाहेर काढली. तुमचं ते राजकारण बाजूला ठेवा. सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न काय, आता पूर परिस्थिती आहे. गाना, तुमची तरुण पिढी सध्या सेल्फी पॉइंटला लई पळतात अशी पोरं, ते गेले नाही पाहिजे याची दक्षता घ्या. आणि तुम्ही सगळे गाववाले ज्या ज्या ठिकाणी जनावरं बांधलेली असतील ते शिफ्ट करा बाजूला. MSCBच्या तारा आतपर्यंत गेलेल्या आहेत, मोटरी बसवलेल्या आहेत, बरेच लोकांनी बघितलं, आम्ही पाहणी केली. काय पवार बरोबर ना? सगळ्याला सूचना दिलेल्या. तात्काळ नोटिसा पण द्या, MSCBला बी कळवा. MSCBला नोटिसा दिली, जेणेकरून खाली विद्युत प्रवाह उतरून जीवितहानी नाही झाली पाहिजे. बरं का पाटील? बरं का रामभाऊ साहेब, ज्या पद्धतीने सांगतात, कुठल्याही गावात जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. फक्त त्याच्यात गट तट राजकारण सगळं विसरायचं, त्याच्यात राजकारण आणायचं नाही. आणि दुसरी एक सामाजिक बांधिलकी सांग का साहेब, पूर गावात शिरला नाही, गावातली घरं त्या पाण्याच्या हक्काच्या जागेमध्ये अतिक्रमण करून बांधते ती, आणि त्याला सपोर्टिंग हे राजकारणी लोकच आहे. मी कशाला बोलू, आपलं दातन आपलं चोट. अजून माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती, ज्या वेळेस एखादा पुराच्या पाण्यात घुसतो, पुलावणी जाण्याचा गाडी घेऊन स्टंट करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, पहिले ती उचला, त्यांना सूचना द्या. असं व्हिडिओ काढून स्टंट करण्यापेक्षा, एखादा जीव जाण्यापेक्षा त्याला आवरा आधीच. आवरू की रामभाऊ, डिपार्टमेंट जिथं तिथं पोहोचणार नाही. असे जिथं जिथं स्टंट करतात ना, ग्रामस्थ सजग नागरिक म्हणून त्यांना आपण रोखलं पाहिजे ना. डिपार्टमेंट कुठं कुठं पोहोचतो. याच्या अगोदर मी सांगितलंय, पोलीस हा गणवेशातील नागरिक आहे आणि नागरिक हा साध्या भाषेतील पोलीस आहे. त्या ठिकाणी तुम्हीच सटकवा ना. काय आणा, 22 पोरं माझ्या हाताखाली कामाला, त्यांना ऍक्टिव्ह करा ना. मी बघा की आता मी सरळ करतो एक एक कामाची नाही ते. ऐका, आता सरळ करणं सोडा. सध्या तुम्ही सगळेजण पूर परिस्थिती जिथं जिथं आहे, कुठं अतिक्रमण झालेल्या लोकांचं, परंतु तिथं जीव जाईल ते लोक तसेच राहतात, किंवा सरळ पाणी जाईल खाली आपल्या पायरीला लागलंय, वर येतंय का, 2-2 तासात घरात पाणी घुसतंय, आणि तिथून पुढे मग फार NDRF बोलवा, कोण बोलवा, हे सगळे करावं लागतंय. नोटिसा देऊन सुद्धा ते ऐकत नाहीत साहेब. हे तर प्रशासनाला कळवा, चालेल, तहसीलदार साहेबांना कळवा, तलाठी गावात त्यांना कळवा, परंतु कुठलीही जीवितहानी झाली नाही पाहिजे याची काळजी घ्या. चालेल. माझ्या घरी तुम्ही साहेब, मला प्रायव्हेट साहेबांनी सांगितलेल्या महत्वाच्या सूचना अंमलात आणा. आणि साहेब, आज गाव अख्खं दिवसभर पळत होतं, सरपंच साहेबरावरा, चेअरमन अण्णा सुद्धा पळत होते बरं का, काय अपरित घडू नये म्हणून. साहेब, आमच्या गावातल्या अवैध दारू बंद करा, लय बेकारी झाली राव, बाया माणसं जागृत करा. कोण सांगतंय? त्याला सूचना द्या राव साहेब. बाळासाहेब, तुम्ही दारू बंद करा गावातली. बर, झाला गेला गैरसमज झाला, महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन केलं. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठली काळजी घेतली पाहिजे. साहेब, आपण आला,
आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि रामभाऊंच्या घरी जाताना सगळ्यांनीच चहा घेऊन चला चला सर. Thank you.